करूयात का? चालेल ना. गेली किमान 14-15 वर्ष आपण एकमेकांना ओळखतोय. या 15 वर्षात आपण अनेकदा शाळेत भेटलो, एकमेकांच्या घरी गेलो, सहली केल्या. संधी मिळेल तेव्हा तेव्हा भरपूर गप्पा मारल्या. पण मला वाटतं इतक्या वर्षात पहिल्यांदाच असं घडलंय, की गेले 8 दिवस झाले आपण सलग भेटतोय. आपल्यातल्या मित्र-मैत्रिणींकडून त्याच्या आवडत्या विषयावरती काहीतरी ऐकतोय. आपल्या शंका असतील तर त्यांना विचारतोय. ही आयडियाची कल्पना मांडणाऱ्या आणि ती इतक्या प्रभावीपणे अंमलात आणणाऱ्या कृष्णकांत, स्वप्नगंधा, राहुल, संतोष आणि इतर सगळ्या आयडियाबाज मित्रमैत्रिणींचे आभार मानतो. कोणीतरी माझा आवाज नीट ऐकू येतोय का सांगा? म्हणजे सुरुवात करता येईल मला अभिवाचनाला. आवाज येतोय का ऐकू माझा? येतोय येतोय. हो येतोय. हा. मी मध्यंतरी दक्षिण आफ्रिकेतील ॲलन पॅटन यांच्या क्राय द बिलवेड कंट्री या कादंबरीचा अनुवाद केला. आपल्या व्हॉट्सअप ग्रुपवरही या अनुवादाची लिंक मी मागे शेअर केली होती. कदाचित तुमच्यापैकी कोणी इथे वाचली असेल. या कादंबरीला दक्षिण आफ्रिकेतील वर्णभेदाची पार्श्वभूमी आहे. कादंबरी 1948 साली प्रकाशित झाली आणि जगभरातून तिला मोठा प्रतिसाद मिळाला. अनेक पुरस्कार मिळाले. 1988 साली ॲलन पॅटन वारले तोपर्यंतच या कादंबरीच्या 15 लाखाहून जास्त प्रती विकल्या गेल्या होत्या. आतापर्यंत 20हून जास्त भाषांमध्ये या पुस्तकाचा अनुवाद झालाय. 2 सिनेमे निघालेत त्याच्यावरती. असं भरपूर त्याला प्रतिसाद चांगला मिळालेला आहे या कादंबरीला. पुस्तक प्रकाशित होऊन आता साधारण 72 वर्ष झाली. पहिलं जेव्हा पुस्तक प्रकाशित झालं 48 साली त्याला. आणि दक्षिण आफ्रिकेतील वर्णभेदाची राजवटी होती ती संपलेलाही आता जवळजवळ 30 वर्ष झाली. मग आता हा अनुवाद करण्याचं कारण काय? असं मला माझ्या काही मित्रांनी विचारलं. त्यावेळी माझ्या मनात जे काही विचार आले ते आणि माझे अनुवादाची भूमिका थोडक्यात तुमच्यासमोर मांडतो. भारताचे आणि दक्षिण आफ्रिकेचे खूप जुने ऋणानुबंध आहेत. इंग्रजांच्या राजवटीत 18व्या शतकापासून अनेक गुलाम भारतातून दक्षिण आफ्रिकेत आणले गेले. डर्बन हे तर बाहेरील सगळ्यात मोठं भारतीय शहर मानलं जातं. गांधी ते महात्मा हा गांधीजींचा प्रवास दक्षिण आफ्रिकेने अनुभवलेला आहे. मंडेलांवर गांधीजींचा आणि त्यांच्या विचारसरणीचा मोठा पगडा होता. ह्या सगळ्या पार्श्वभूमीमुळे ही कादंबरी वाचताना माझ्या मनात एक आपुलकीची भावना होतीच. पुढे ही कादंबरी वाचताना लक्षात आलं की ही एक स्थानिक आणि तरीही वैश्विक गोष्ट आहे. यात एक शोध आहे, आपल्या अनोळखी मुलाचा शोध. आपापल्या मुलांचा शोध घेणाऱ्या 2 बापांची ही गडद गडद होत जाणारी एक साधी सरळ गोष्ट आहे. त्यात फारसे धक्के नाहीयेत, कहाणी में ट्विस्ट वगैरे नाहीयेत. पण तरीही तिला खेडेगावातल्या माणसाच्या आयुष्यातली एक संथ लय आहे. त्याचं स्वतःचं आयुष्य उद्ध्वस्त होऊन गेल्यानंतरही इतरांच्या बाबतीत असं होऊ नये म्हणून तो जी धडपड करतो ती वाचून माणूस ठरवलं तर काय करू शकतो याचा प्रत्यय येतो. गोऱ्यांनी काळ्यांवर केलेल्या अन्याय हा तर या कादंबरीचा भाग आहेच.
पण तरीही ही कादंबरी एकांगी किंवा प्रचारकी थाटाची नाही. त्यात भ्रष्ट काळे नेते आहेत, काळ्या लोकांसाठी जीव ओतून काम करणारी गोरी माणसंही आहेत. सत्ता, संसाधनं गोऱ्यांच्या हातात असल्यामुळे काळ्यांची झालेली केविलवाणी अवस्था कादंबरीत मांडलेली आहेच. पण तरी त्याबरोबरच काळ्या लोकांमधली वाढती गुन्हेगारी, त्यांच्या बेफिकीर बेबंद जगण्याचं वर्णनही कादंबरीत मांडलेलं आहे. त्यामुळे कादंबरी एकसुरी वाटत नाही. काळ्या आणि गोऱ्या बापात निर्माण झालेला अनुबंध तर आपल्या डोळ्यात पाणी आणतो. माणसाला माणसाची वाटणारी चिरंतन भीती हा या कादंबरीचा गाभा आहे. प्रेम हाच या भीतीवरील सर्वंकुश उपाय आहे, हे कळकळीनं सांगणारी ही कादंबरी. जगाच्या पाठीवर आजही सगळीकडे कोणत्या ना कोणत्या स्वरूपातील भेद आहेत. एकमेकांबद्दल द्वेष आहे, भीती आहे. आपण आणि ते हा भेद अधिकाधिक तीव्र होत चाललाय. वैयक्तिक पातळीवर अतिशय चांगली असणारी माणसं समाजातील ते वर्गाबद्दल असंवेदनशील असतात हे बघतो आपण. कोणते पूर्वग्रह, कशाची भीती त्यांना या दुसऱ्या माणसांपासून तोडते, याचा विचार ही कादंबरी करते, हेही मला महत्वाचं वाटलं. ह्या सगळ्या कारणांमुळे मी या कादंबरीचा अनुवाद करायला घेतला. आज या कादंबरीमधले काही उतारे तुम्हाला वाचून दाखवायचं असं मी ठरवलंय. ऐकताना थोडे संदर्भ कळावेत म्हणून अगदी थोडक्यात पहिल्यांदा गोष्ट सांगतो या कादंबरीत काय आहे ती. एका उजाड दुष्काळग्रस्त खोऱ्यातील काळ्या पादऱ्याची ही गोष्ट आहे. संथ लईतलं, गरिबीचं, पण तरीही मानाचं असं त्याचं आयुष्य आहे. त्याचा भाऊ, त्याची बहीण आणि आता त्याचा मुलगाही शहरात गेलाय. बरेच दिवस झाले त्यांच्याकडून काहीच कळलेलं नाहीये त्याला. आणि अचानक एक दिवशी त्याला एक पत्र येतं. मग आपल्या बहिणीचा आणि मुलाचा शोध घेण्यासाठी तो जोहान्सबर्गला येतो. पहिल्यांदाच हा माणूस शहरात आलाय. त्याच्यासाठी ही पूर्णपणे वेगळी दुनिया आहे. काही काही तिथलं त्याला माहिती नाहीये. त्यामुळे तो आधीच खूप गोंधळून गेलाय. त्यात त्याच्या पुढे एका पुढे एक असे प्रसंग येतात की अगदी तो कोलमडून जायला लागतो. या जीवघेण्या शोधात आधी त्याला त्याची वाममार्गाला लागलेली बहीण सापडते. पुढे आपल्या मुलाच्या हातून एका गोऱ्या माणसाचा खून झालाय हे तेव्हा त्याला जेव्हा कळतं, तेव्हा तर तो पार कोलमडून जातो. त्यातून सावरत तो मुलाच्या खटल्यासाठी थोडी त्याला मदत करतो आणि आपल्या मुलाची गर्भवती प्रेयसी आणि आपला भाचा या दोघांना घेऊन तो गावी परततो. मधल्या काळात त्यांनी ज्याचा खून केला आहे, मधल्या काळात ज्याचा खून झालाय या गोऱ्या माणसाचा, त्याच्या बापाशी त्याची भेट होते. अगदी हृदयद्वारक प्रसंग आहे तो त्या कादंबरीतला. पण तरीही त्यांच्यात एक वेगळेच अनुबंध नंतर निर्माण होतात. योगायोगाने तो गोरा बाप ही त्याच्या गावाजवळच राहणारा असतो. ज्याचा खून झालाय तो गोरा माणूस हा सामाजिक भान असलेला, काळ्यांविषयी आपुलकी असलेला, संवेदनशील माणूस आहे. त्याचा बाप मात्र मनाने चांगला आहे, पण रूढी परंपरांना धरून असलेला आहे. या खुनाच्या निमित्ताने आपल्या मुलाचा आंतरिक शोध हा गोरा बाप करताना दिसतो. शहरातून अनेक नव्या गोष्टी शिकलेला पाद्री घरी येतो. आपला मुलगा गाव सोडून शहरात गेला नसता तर हे जे काही झालं त्याच्या आयुष्यात पुढचं ते झालं नसतं असं ह्या पाद्र्याला वाटत असतं. त्यामुळे आपल्या मुलाच्या बाबतीत जे काही घडलं
ते इतरांच्या बाबतीत घडू नये यासाठी तो धडपड करत राहतो. गोऱ्या बापाच्या मदतीने तो शाळा, धरण, शेतीमधले बदल, नवीन चर्च अशा अनेक सुधारणा करतो. दरम्यान त्याच्या मुलाला फाशीची शिक्षा ठोठावली जाते. एक अबोध जीवन संपुष्टात येतं. त्याच वेळी काळ्यांना वाटणारी गुलामगिरीची भीती आणि गोऱ्यांना वाटणारी भीतीची गुलामगिरी संपुष्टात आणणारी नवी पहाट कधी येईल याची वाट बघत बघतच ही कादंबरी संपते. कादंबरीत एक गोष्ट आहे आणि त्याचबरोबर दक्षिण आफ्रिकेतल्या तेव्हाच्या परिस्थितीवरचं एक भाष्य आहे, कमेंट आहे. गोष्टीला जोडलेलं हे जे एक भाष्य आहे त्यातले काही भाग, त्यातले काही उतारे मी तुम्हाला वाचून दाखवणार आहे. ह्या भूमीवर भीतीचं साम्राज्य आहे. इतके सगळेजण नियम पायदळी तुडवायला लागले तर माणसानं करायचं तरी काय? ह्या प्रिय भूमीच्या सौंदर्याचा, संपन्नतेचा आस्वाद कुणी घ्यायचा? कुणी हे 70 वर्षाचं कृतार्थ आयुष्य जगायचं? माणसाच्या हृदयात फक्त भीती असताना सूर्य अगणिक हातांनी पृथ्वीवर संजीवक प्रकाश शोधतोय. भीतीची चाहूल लागलेली असताना बहरलेला जॅकरंडाच्या निराशार सावलीतून कोण निवांत फिरू शकेल? काळोखाच्या पोटात भयंकर गुपित दडलेली असताना कोण निर्धास्त निजू शकेल? धमक्याच्या आरोळ्यांनी आसमंत भरून गेलेला असताना कोणती प्रेमी युगलं चांदण बसून प्रियाराधन करू शकतील? काय केलं पाहिजे हे सांगणारे शेकडो हजार आवाज कानावर आदळत आहेत. पण नक्की करायचं तरी काय? एक आवाज हे म्हणतोय, दुसरा ते म्हणतोय आणि तिसरा हेही नाही आणि तेही नाही असं वेगळंच काहीतरी म्हणतोय. सभ्य स्त्री पुरुष हो, हे किती चीड आणणार आहे की आपल्या सुरक्षेसाठी एवढे कमी पोलीस ठेवलेत. जोहान्सबर्गच्या सगळ्या उपनगरांपेक्षा आपलं उपनगर जास्त कर भरतं आणि त्या बदल्यात आपल्याला काय मिळतं? एक पहाऱ्यावर आणि एक फोनवर असे 2 पोलीस असलेलं एक भंगार पोलीस स्टेशन. गेल्या 6 महिन्यातील ही दुसरी दुर्घटना आहे आणि आपण जास्तीत जास्त संरक्षणाची मागणी करायलाच हवी. मी म्हणतो, जोपर्यंत काळ्यांना जगण्याचं ध्येय सापडत नाही तोवर त्यांच्यातल्या गुन्हेगारांवर जरब बसवलीच पाहिजे. नजरेसमोर कोणतंही ध्येय नसल्यामुळेच ते दारू पिणं, गुन्हेगारी आणि वेश्यांकडे जाणं ह्याशिवाय दुसरं काहीही करत नाहीत. तुम्हाला कोणते काळे जास्त आवडतील? नियम पाळणारे, ध्येयाने प्रेरित होऊन मेहनतणारे की बेशिस्त निरुद्योगी काळे? खरं तर आपल्याला सांगता येणार नाही, कारण आपण दोन्ही प्रकारच्या काळांना भीतो. आणि जोपर्यंत आपली ही द्विधा अवस्था आहे, जोपर्यंत आपल्याला काय आवडेल हे आपण ठामपणे ठरवत नाही, तोपर्यंत आपल्याला त्याची मोठी किंमत देत राहावी लागणार. आणखी पोलीस संरक्षण हे तात्पुरतं उत्तर असू शकतं, पण ते अंतिम उत्तर नाही. मिस्टर डिव्हिलर्स,
तुम्हाला खरंच असं वाटतं की शाळांची संख्या वाढली की काळ्या मुलांमधील बालगुन्हेगारी कमी होईल? अध्यक्ष महोदय, मला खात्रीच आहे तशी. तुमच्याकडे शाळा आणि मुलं यांचं गुणोत्तर दाखवणारी काही माहिती आहे? जोहान्सबर्गमध्ये 10 काळ्या मुलांपैकी 4 जण शाळेत जातात, पण त्या चारांपैकी एखादाच 6वी पर्यंत शिकतो. बाकीचे रस्त्यावरच आपलं शिक्षण घेतात. अध्यक्ष महोदय, मिस्टर डिव्हिलियर्सना मी एक प्रश्न विचारू शकतो का? बेलाशक विचारा मिस्टर स्कॉट. त्यांच्या शिक्षणाचा खर्च कोणी करावा असं तुम्हाला वाटतं, मिस्टर डिव्हिलियर्स? आपणच करायला हवा, मिस्टर स्कॉट. जर काळ्या पालकांनी हा खर्च करेपर्यंत आपण वाट बघितली, तर वेगळ्या प्रकारे आपल्याला किंमत मोजायला लागेल. मिस्टर डिव्हिलियर्स, जास्त शाळा म्हणजे जास्त शिकलेले गुन्हेगार, असं नाही का वाटत तुम्हाला? नाही, हे अजिबात खरं नाहीये. थांबा, मी तुम्हाला एक उदाहरण देतो. माझ्याकडे एक 6वी पास झालेला मुलगा कामाला होता. अगदी सभ्य माणसासारखा. बो टाय, तिरकी ठेवलेली हॅट आणि नवनवीन सॉक्स वापरणारा. मी त्याला चांगलं वागवलं आणि चांगला पगारही दिला. आता तुम्हाला माहितीये का, मिस्टर डिव्हिलियर्स, त्याच नालायक हरामखोराने काल आम्ही बागेतल्या तळ्याकडे गेलेलो ग. पण हल्ली अगदी अशक्य झालंय. मला कळत नाही, ते काळ्या लोकांसाठी वेगळे दिवस का नाही ठेवू शकत? मी हल्ली रविवारी तिकडे अजिबात जात नाही. जॉनला तिकडे न्यायचंच असेल तर आम्ही कुठल्या तरी इतर दिवशी जातो. त्यांच्यासाठी वेगळ्या बागा का नाही बनवत? हो. आणि बागा नसल्या म्हणून त्यांनी काय फुटपाथवर आणि नाक्यानाक्यांवर हुल्लड करायची का? तुला सांगते, त्यांचा आवाज इतका कर्कश असतो ना. तुम्हाला बरं आहे, तुम्ही श्रीमंतांच्या कॉलनीत राहता. तुम्हाला आवाजाचा काही त्रास नाही. जाऊ दे, मरू दे ग. चल, तुझी रॅकेट घे. मिसेस हॅरोवे आणि थेल्मा बोलवत आहेत आपल्याला. आज एकदम जोशात खेळायचं बरं का? काही जण दक्षिण आफ्रिकेचे ताबडतोब वेगवेगळे तुकड्या करण्यासाठी आरडाओरड करतायत. जिथे गोरे काळ्यांशिवाय आणि काळे गोऱ्यांशिवाय राहतील. जिथे काळे त्यांच्या स्वतःच्या शेतात खपतील, स्वतःच्या खाणी काम करतील, स्वतःचे एखादे आपलं- ज्या बायका पोरं सोडून पुरुष शहरात येतात आणि ज्यामुळे समाज, घर आणि माणूस तुटतो, अशा कामगारांना डांबून ठेवणारा बिगारी विरुद्ध काही जण आरडाओरड करतायत. खाणी आणि कारखान्याजवळ काळ्या मजुरांची नवी गावं वसवावीत, असं काही जणांचं म्हणणं आहे. हो, इकडे शेकडो, हजारो आवाजांचा गदारोळ माजलाय. प्रचंड कोलाहल, कल्लोळ दाटून आलाय. सगळेच तावातावाने आहेत. पण जेव्हा कोणी एक सांगतोय आणि त्याच वेळेस दुसरा कोणी तितक्याच पोटतिडकीने दुसरं काहीतरी मांडतोय, तेव्हा लक्ष तरी कशाकडे देणार? जिथे काळे गोऱ्यांच्या कितीतरी पटीने जास्त आहेत, तिथे राज्य कशा प्रकारे चालवायचं हे कोण सांगणार? काही जण म्हणतात, पृथ्वीकडे सगळ्यांसाठी पुरेसं आहे. एकाकडे जास्त म्हणजे दुसऱ्याकडे कमी असं होत नाही. एकाची प्रगती म्हणजे दुसऱ्याची अधोगती होत नाही. काही जण म्हणतात, कमी पगार मिळणारे मजूर म्हणजे गरीब देश.
आणि जास्त पगार मिळणारे मजूर म्हणजे मोठ्या बाजारपेठा, कारखान्यांना आणि उत्पादकांना अधिक संधी. काही जण म्हणतात हे फारच धोकादायक आहे, कारण जास्त पगार मिळणारे मजूर फक्त जास्त खरेदीच करतील असं नाही, तर जास्त वाचतील, जास्त विचार करतील, जास्त मागतील. मुख्य म्हणजे मग ते आजच्या सारखे नेहमीच निमूटपणे अन्याय सहन करणार नाहीत. राज्य कशा प्रकारे चालवायचं हे कोण सांगणार? आम्हाला फक्त आमच्या मालमत्ता जाण्याची भीती वाटत नाहीये. खरी भीती तर आमचं श्रेष्ठत्व, आमचं गोरेपण हरवण्याची आहे. काळ्यांची गुन्हेगारी भयंकर आहेच, पण त्यांना सुधारण्याच्या नादात आपलं गोरेपण नष्ट झालं तर? जे आपल्याकडे आहे ते नेटाने टिकवणं आणि त्यासाठी किंमत मोजणं जास्त बरं नाही का? काहींना ही भीती असह्य वाटते आहे, तर काहींना या भीतीमुळेच काही विचारमंथन होऊ शकेल अशी आशा वाटते आहे. काय करायचं आम्हाला माहित नाही. खरंच माहित नाही. फारसा पुढचा विचार न करता आम्ही एकेका दिवसांपुरतेच जगत राहू. घरांना जास्त मोठी कुलपं लावत जाऊ. घरांची राखण करण्यासाठी भयंकर कुत्रे पाळू. आमच्या मौल्यवान वस्तू सांभाळून ठेवू. झाडांचं रात्रीतलं आगळं सौंदर्य, लुकलुकत्या चांदण्या दिल्या घेतल्या जाणाऱ्या शपथा आम्ही विसरून जाऊ. दारू पिऊन मध्यरात्री झुलत घरी येणं सोडून देऊ. संध्याकाळी गवतात चांदणं पीत मनमुराद भटकणं सोडून देऊ. जगण्यातल्या छोट्या छोट्या आनंदांना नकार देऊ. इवल्या सुखांना हद्दपार करू. आम्ही आमच्या भोवती काळजी आणि सुरक्षिततेची तटबंदी घालून घेऊ. आमचं आयुष्य संकुचित असेल, पण तरीही आमचं श्रेष्ठत्व अबाधित असेल. ते सगळ्यात महत्वाचं. आम्ही सतत सावध राहू. भीतीचं अस्तित्व आम्हाला मान्यच आहे, पण ही भीती निदान कल्पनेच्या पलीकडली तरी नसावी. अपराधांची टोचणी विझवली जाऊ शकते, पण आत्मगौरवाची ज्योत तेवती राहिली पाहिजे. येत्या पिढ्यांसाठी हे श्रेष्ठत्व जपून ठेवलं पाहिजे. माझ्या प्रिय देशा, आर्त आकांत कर. वारसा म्हणून ज्याला आपल्या पूर्वजांकडून भीती भेट मिळणार आहे, अशा अजून जन्माला न आलेल्या बाळासाठी हुंकार राखून ठेव. ते बाळ या भूमीवर जास्त खोलवर प्रेम करणार नाही याची काळजी घे. पावसाचं पाणी हातावर झेलताना त्याला फार खिदू देऊ नकोस. सूर्यास्ताच्या कातर क्षणी संपूर्ण माळरान तांबूस सोनेरी रंगाने न्हावून निघत असताना त्याला फार काळ हरवून जाऊ देऊ नकोस. पक्ष्यांच्या आर्त स्वरात त्याच्या अंतरात्म्याला फार भिजू देऊ नकोस. इथल्या नदी नाल्यांवर, दऱ्याखोऱ्यांवर, पर्वत रांगांवर त्याला फार प्रेम करू देऊ नकोस. जर तो तुमच्या प्रेमात पार बुडाला, तर भीती त्याच्यावर पूर्ण घाला घालेल.
हा पुढचा उतारा आहे, तो ज्याचा खून होतो त्या गोऱ्या माणसाने लिहिलेला लेख आहे. त्याला काळ्या माणसांबद्दल कळणं आहे, आपुलकी आहे. कादंबरी सुरू होत असतानाच हा माणूस मेलेला आहे. त्यामुळे हे पात्र आपल्याला फक्त त्याने लिहिलेल्या पत्रांमधून आणि लेखांमधूनच दिसतं. हा उतारा वाचून मी थांबणार आहे. आपल्याकडे जेवढा वेळ असेल त्याप्रमाणे आपण पुढे त्यावर बोलू. इथं दक्षिण आफ्रिकी म्हणून जन्माला येणं कठीण आहे. एखादा माणूस आफ्रिकानर म्हणून किंवा इंग्रजी भाषिक दक्षिण आफ्रिकी किंवा काळा किंवा झुलू म्हणून जन्माला येऊ शकतो. एखादा माणूस मी लहानपणी जशी रपेट मारायचो तशी हिरव्यागार टेकड्या आणि समृद्ध खोऱ्यांमधून रपेटही मारू शकतो. मी जसं लहानपणी बघितलंय तसं एखादा माणूस बंटू आदिवासींचं राखीव क्षेत्र बाहेरून बघू शकतो, पण तिथे काय चाललंय ते मात्र तो अजिबात बघू शकत नाही. दक्षिण आफ्रिकेत इंग्रजी भाषा बोलणाऱ्या लोकांपेक्षा आफ्रिकान भाषा बोलणारे लोक कितीतरी जास्त आहेत, हे मी जसं लहानपणी ऐकलंय तसंच एखादा माणूस ऐकू शकतो. पण तरीही त्याला त्यांच्याबद्दल काहीही समजणार नाही, दिसणार नाही. जगभराच्या वावटळीतून सुखरूप निसटलेलं सौंदर्य जिथे विसावलंय, अशी सूर्याची आवडती भूमी आपली प्रिय दक्षिण आफ्रिका, हिच्या सौंदर्याबद्दलची पुस्तकं मी जशी लहानपणी वाचली तशी आताही एखादा वाचू शकेल, तिच्या प्रेमात पडू शकेल, तिचा अभिमान बाळगू शकेल. पण तरीही तिला त्याच्याबद्दल काहीही माहित नसेल. जेव्हा कोणी मोठा व्हायला लागतो तेव्हा त्याला कळतं की इथे सूर्य, सोनं आणि संत्री याशिवायही अनेक गोष्टी आहेत. तेव्हाच तो देशातल्या द्वेषाच्या आणि भीतीच्या वातावरणाविषयी शिकतो. सौंदर्याच्या निर्जीव पुतळ्याचं कौतुक वाटतं, पण म्हणून पुतळ्यावर कोणी प्रेम करत नाही. पुरुषांचं जसं खऱ्या, खोट्या, नाजूक, नखरेल, शूर, भित्र्या, सोज्वळ, चंचल स्त्रीवरती तिला जाणून घेतल्यावरच खरं प्रेम जडू शकतं, तसं दक्षिण आफ्रिकेतल्या चांगल्या आणि वाईट गोष्टी कळू लागल्यावरच, म्हणजेच खरी दक्षिण आफ्रिका समजू लागल्यावरच त्याचं इथल्या भूमीवर खरं प्रेम जडू शकतं. मी शेतकरी घरात कुटुंबात जन्माला आलो. समाजात मान असलेल्या आई वडिलांनी माझं पालन पोषण केलं. एखाद्या मुलाच्या ज्या गरजा असतात आणि ज्या इच्छा असतात त्या सगळ्या त्यांनी पूर्ण केल्या. ते सरळ मार्गी, दयाळू आणि नियम पाळणारे होते. त्यांना प्रार्थना करायला शिकवलं. ते मला नियमितपणे चर्चमध्ये नेत. ते नोकरांशी व्यवस्थित वागत आणि आमच्याकडे नोकरांची कधीच कमी नव्हती. आदर, कनवाळूपणा, औदार्य यासारख्या अनेक गुणांविषयी लहान मुलांनी जे शिकायला हवं ते सगळं मी त्यांच्याकडून शिकलो. पण दक्षिण आफ्रिकेविषयी मात्र मी त्यांच्याकडून काहीच शिकलो नाही. म्हणूनच मी माझा वेळ, ऊर्जा, कौशल्य दक्षिण आफ्रिकेला जाणून घेण्यासाठी अर्पण करणार आहे. यापुढे मी स्वतःला एखादी कृती करणं जरुरीचं आहे का, ह्यापेक्षा ती करणं योग्य आहे का, एवढंच विचारेन.
मी फार उदात्त आणि निस्वार्थी आहे म्हणून नाही, तर आयुष्य फार लवकर निसटून जात आहे. माझ्या उरलेल्या प्रवासासाठी ध्येयाचा न ढळणारा ध्रुवतारा आणि न चुकवणारा दिशादर्शक हवा आहे, म्हणून हे करणार आहे. मी निग्रो समर्थक किंवा स्वजनांचा टीकाकार आहे म्हणून नाही, तर दुसरं काही करणं मला जमण्यासारखं नाही म्हणून हे करणार आहे. जेव्हा मी फक्त तुलना करीत बसतो, तेव्हा मी हरलेला असतो. जेव्हा हे करणं सुरक्षित आहे ना, असा विचारत राहतो, तेव्हा मी हरलेला असतो. जेव्हा माणसं गोरी किंवा काळी किंवा इंग्लिश किंवा आफ्रिकानर किंवा ज्यू किंवा भारतीय माझं म्हणणं ऐकतील का, असा विचार मी करतो, तेव्हा मी हरलेला असतो. म्हणूनच जे योग्य आहे तेच करण्याचा आणि जे सत्य आहे तेच बोलण्याचा मी प्रयत्न करणार आहे. मी हे सगळं खूप शूर आणि प्रामाणिक माणूस आहे म्हणून नाही, तर माझ्या अंतरात्म्यातील कोलाहल शमवण्याचा तो फक्त एकच मार्ग मला दिसतो आहे, म्हणून हे करणार आहे. एका बाजूनी मोठ्या महत्वाकांक्षा बाळगणे आणि दुसऱ्या बाजूनी त्या नाकारात राहणं, यापुढे तरी मला जमणार नाही. मला असं जगायची इच्छा नाही. त्यापेक्षा मला मरण आलं तरी चालेल. तथाकथित गुन्ह्याची सजा म्हणून ज्यांना मरावं लागतं, त्यांच्या भावना मी समजू शकतो. पण मी मृत्यूला हवाहवासा, थोर, उदात्त वगैरे मानत नाही. मला मृत्यूच नाही, तर चांगल्या जगण्याचं आकर्षण आहे. चांगलं जगणं म्हणजे काय, हे फक्त मलाच समजतं असं अजिबात नाही. कोणतीही किंमत देऊन योग्य तेच करण्याची उर्मी फक्त माझ्यातच आहे असंही नाही. या बाबतीत मी खरोखर नशीबवान आहे, कारण माझी बायको ही माझ्याच विचाराची आहे. तिने स्वतःतील भीती आणि द्वेष यावर मात करण्याचा प्रयत्न केला आहे. त्यामुळेच अशी महत्वाकांक्षा जोपासणं मला शक्य होत आहे. माझी मुलं आता हे सगळं कळण्याच्या वयाची नाहीत. मोठे झाल्यावर त्यांनी माझा द्वेष केला किंवा ते मला घाबरले किंवा मी जी माझी कमाई समजतो तेच त्यांनी माझं अपयश समजलं, तर मला वाईट वाटेल. पण तेही आमच्यासारखाच विचार करणारे झाले, तर त्यासारखा दुसरा आनंद नसेल. ते मला उल्हासित करणारे, भरून पावणारे, कृतार्थ करणारे असेल. पण ही काही सौदा करण्याची, घासाघीस करण्याची गोष्ट नाही. काहीही हो, ठरवलेला मार्ग आता बदलता येणार नाही. धन्यवाद. मी ठरवलेले ते 3-4 उतारे ते वाचून झालेत माझे आता. अ, तर कुणाला काही विचारायचं असेल, काही ह्याच्यावर पुढे चर्चा व्हावी असं वाटत असेल, तर आपण बोलू शकतो. फक्त एक विनंती अशी आहे, की मी मोबाईलवरनं हा कॉल घेतोय. त्यामुळे जो कोणी बोलेल त्याने प्लीज आपलं नाव सांगा. कारण मला सगळ्यांचे व्हिडिओ किंवा हे दिसत नाहीये. तर विचारायच्या आधी किंवा बोलायच्या आधी आपलं फक्त नाव सांगा प्लीज. ते पहिल्या उत्तरामध्ये वाचताना तुम्ही ते 6वी शिकलेला मुलगा असं इथपर्यंत वाचलात, पण इमिजिएट वेगळं पुढे बोललं गेलं. त्याच्या पुढचं नाही समजलं आम्हाला. नाही का? एक मिनिट. हं. थोडंसं मी वाचून दाखवण्याचा परत तो उतारा वाचतो मी थोडासा.
पण त्याच्या आधी म्हणजे कदाचित जर काही रिलीज झालं असेल तर सांगतो की त्या माणसाला असं वाटतंय, एका माणसाला, की आपण काळ्यांना जास्त शिकवलं तर ते जास्त हुशार गुन्हेगार होतील. आणि तो जो एक समाजसेवक आहे, त्यांच्यापैकी गोराच आहे तो. पण त्याला तसं नाही वाटत आहे. म्हणजे तो त्याचं वेगळं मत आहे आणि हा जो एक गोऱ्यांचं प्रतिनिधित्व नाही करता ना, ते स्वतःचं एक वैयक्तिक मत आहे त्याचं. तर त्याचं असं म्हणणं आहे, की हे अ, असं नाहीये असं म्हणून. त्याला असं वाटतं, की जर आपण त्यांना जास्त शिकवलं, तर ते जास्त चलाख बनतील, जास्त गुन्हेगारी करतील. कारण आता ते गुन्हेगारी करतायत. तर जेवढा हुशार गुन्हेगार असेल, जेवढा जास्त शिकलेला गुन्हेगार असेल, तेवढा तो अ, अधिक भीतीदायक आहे आपल्यासाठी, अधिक खतरनाक आहे, असं त्याला म्हणायचंय. हे आहे. मी कृष्णकांत तो उतारा पदर वाचू का? मी हवं असेल नाही तर नाही तुम्ही वाचू शकता. उतारा समजलाय. फक्त तुम्ही काय शेवटी हां. जसं तो 6वी शिकलाय, त्याला मी पगार दिला, त्याने तो कपडे घातले. नंतर त्याने अचानक हो, काहीतरी हो. ते सांगणार होते ते हां, हां. पुढचं नाही, ते कनेक्ट नाही, नाही झालं. नाही. अगदी, अगदी. ते मी वाक्य वाचतो आणि मग तुम्हाला सांगतो थोडक्यात. म्हणजे आता त्या त्या उत्तरात कसं केलंय, म्हणजे हे एका पाठोपाठ एक लोकांचे आवाज किंवा वेगवेगळ्या लोकांची मतं असे एकत्र घेतलेत. म्हणजे ते एकच नाहीये, एकच माणसंही बोलत नाहीत. प्रत्येक जण वेगळं बोलतंय. तर अच्छा, अच्छा. म्हणजे त्याच नालायक हरामखोराने असं म्हटल्यानंतर पुढचं बोललेलं नाहीये. पण ते आपण इमॅजिन करू शकतो, की बाबा त्या हरामखोराने काय केलं असेल. म्हणजे तो जो सभ्य माणसासारखा मुलगा त्यांनी अच्छा असंच होतं ते. समोरासमोर ठीक आहे, ठेवला ठीक होता. आहे. हां, ओके, हां. ओके. पण त्या नालायक ओके. हरामखोरांनी हे काय-काय केलं असेल ते आपण इमॅजिन करायचं असं लेखकांनी लिहिलंय आणि मग मग ही अनुवाद करताना ते तसंच ठेवलंय. बरं, बरं. ठीक आहे. ओके. हां. जयदीप, मकरंद बोलतोय. हो, बोल. ऐकू मकरंद. येतंय? अजून या हो, येतंय. कादंबरीचा हां. याच्या म्हणजे तू केलास आता अनुवाद, त्याच्या आधी मराठीत कोणी केलेला नाहीये का याचा अनुवाद? का केलाय? नाही केलेलं आहे. नाही केलेलं आहे. पहिलाच आहे हा. अरे मराठीतला वाह! पहिला अनुवाद आहे. वाह! झकास. कारण 48 साली झाली म्हटल्यावर मला असं वाटलं होतं की आधी कोणीतरी काही केलाय का काय? नाही. एकूण 20 भाषांमध्ये त्याचा अनुवाद झालाय. त्यातल्या भारतीय भाषांमध्ये फक्त तमिळमध्ये झालाय त्याचा अनुवाद. आणि मराठीतला हा दुसरा आहे. म्हणजे हिंदीत वगैरे झाला असेल तर मला माहित नाही. कारण लेखकाची जी एक ट्रस्ट आहे, म्हणजे ॲलन पॅटन ट्रस्ट म्हणून आहे. या म्हणजे ॲलन पॅटन वारल्यानंतर त्यांचं हे जे पुस्तकांचं सगळं बघणं आणि काम करणं, तर त्या ट्रस्टच्या सदस्यांशी माझं बोलणं झालेलं आहे आणि त्यांच्याकडून मराठीत अनुवाद झालेला नाही दुसरा आहे. ते झालेलं आहे स्पष्ट. अच्छा, अच्छा. ओके. यावर निघालेले सिनेमे तुम्ही काहीतरी सांगत होता. त्याचे काही नावं कळतील का? हो, हो. एकाच दोन झालेत. मला वाटतं एक अगदीच 1959 साली 56 साली झालाय. दोन्हीची मला वाटतं एक्झॅक्ट नावं नाही माहिती. एकाचं क्राय द बिलव्हड कंट्रीज आहे, हेच आहे. क्राय द बिलव्हड कंट्री. आणि तो 1956 साली झालाय. तो पिक्चर बघायला मिळाला. तो सिनेमा बघितला आम्ही. पण दुसरा सिनेमा 1900 मला नाही, मला वाटतं 2005 किंवा 2008 एवढ्या आधी आत्ता झालाय, म्हणजे आता काही वर्षांपूर्वी झालाय. तो एका भारतीय माणसाने केलेला आहे. तर तो सिनेमा मला बघायला मिळाला नाही. तो शोधतोय मी. मला बघायला मिळाला तर आवडेल तो बघायला. तर असे 2 सिनेमे आणि पुन्हा त्याच्यावरती तिकडे म्युझिकल्स असतात, म्हणजे संगीतिका आपण म्हणू शकतो त्याला. तर तशाही त्याच्यावर निघाल्या होत्या. ऍक्च्युली ही कादंबरी प्रकाशित झाल्यानंतर म्हणजे असं म्हणतात, की बायबलच्या पाठोपाठ दक्षिण आफ्रिकेत विकली गेलेली कादंबरी असं तिचं वर्णन केलं जातं त्यावेळेला. हां, ऐकू येतंय माझं बोलणं ना? हो, हो. येतंय, ऐकू येतंय. हां. हो, हो. हां.
आणखी कोणाला काही बोलायचंय, काही सांगायचंय? कोण बोलतंय का? मला आवाज ऐकू येत नाही ऍक्च्युली. आणि प्लीज नाव पण सांगा. कृष्णकांत बोलतोय. हा, ही झाली का पूर्ण कादंबरी आणि ते आता कधी पुस्तक स्वरूपात कधी येणार आहे असं काही? हो, कादंबरी पूर्ण झाली आहे. त्याच्या मी लिंक पण आपल्या ग्रुपवरती टाकली होती, म्हणजे काही दिवसांपूर्वी. ऍक्च्युली बरं. पुस्तक प्रकाशनाचं काम आहे अजून बाकी. कारण 2-3 त्याच्यात मुद्दे आहेत. एक तर प्रकाशन व्यवसाय आता बऱ्यापैकी संकटात आहे. जीएसटीचे रेट वाढलेत पेपर्सच्या, त्यामुळे आणखीन खोल संकट झालेलं आहे ते. त्यात अशा प्रकारच्या गंभीर कादंबऱ्यांना वाचक वर्ग तसा कमी आहे. आणि पुन्हा आता हे नवीन कोविडचं संकट आलंय, त्यामुळे तर आपली एकूण आर्थिक परिस्थिती आणि पुस्तक व विश्वातली आर्थिक परिस्थिती ही जरा डावाडोल म्हणतात तशीच आहे परिस्थिती. त्यामुळे बघूया कधी पुस्तक प्रकाशित होईल ते. जयदीप, अभिजित बोलतोय. हा, बोला अभिजित. एखादी कथा लिहिणं आणि कथेचा अनुवाद करणं, तर ह्याच्यामध्ये मला असं वाटतं की अनुवाद करणं ही गोष्ट जरा जास्ती आव्हानात्मक आहे. तर त्याच्याबद्दल तुझ्या दोन्ही अनुभवातून तुलना करून तू काय सांगशील की अनुवाद करण्याचा अनुभव वेगळा का आहे आणि तो जास्ती चॅलेंजिंग आहे का? हो, अगदी बरोबर बोललास तू अभिजित. ऍक्च्युली कथा लिहिणं आणि अनुवाद करणं हा दोन्ही सर्जनशील प्रक्रिया आहेत, पण त्यात फरकही खूप मोठे आहेत. सगळ्यात म्हणजे एक ओनरशिप. त्या कथा, मी जर कथा लिहिली तर त्याची पूर्ण ओनरशिप माझी आहे, म्हणजे ती पूर्ण माझी, माझं अपत्य आहे ती कथा. त्यामुळे त्यात काय करायचंय, काय नाही करायचंय, हे पूर्णपणे ठरवण्याचा सर्वाधिकार म्हणतो तो माझा असणार आहे, मी जर कथा लिहिली तर. त्याशिवाय त्याच्या बदल्या उलट अनुवाद जो आपण करतो, तर त्या अनुवादामध्ये आपली भूमिका, म्हणजे अनुवादकाची भूमिका फक्त दुभाषाची आहे. मुख्य म्हणजे त्याला एका भाषेतनं ती कलाकृती, म्हणजे काही असेल, म्हणजे कथा असेल, कविता असेल, कादंबरी असेल, तर ती कलाकृती दुसऱ्या भाषेत आणायची. त्या भाषेत आणताना काही सांस्कृतिक संदर्भ तो थोडेसे बदलू शकतो, म्हणजे आपल्या म्हणजे ज्या दुसऱ्या भाषेतल्या माणसांना कळतील, त्यांच्यापर्यंत पोहोचू शकतील असे काही संदर्भ तो आणू शकतो त्यात. अगदीच पूर्ण काही जसे तसं इंग्रजीचं मराठीत भाषांतर करायला हवं असं नाही, पण त्याचं जे मर्म आहे त्या कलाकृतीमधलं, जे कादंबरीकाराला सांगायचं आहे, ते बदलण्याचा अधिकार अनुवादकाला नाही. ती त्याची कादंबरी आहे, मी फक्त ते, म्हणजे भारवाही हमाल अशीच थोडीशी त्याची संकल्पना आहे अनुवादकाची. तो फेरफार करू शकत नाही त्यात कुठलाही. म्हणजे त्यातलं त्याला काही गुण पटलेला असेल, काही पटलेलं नसेल, काही असू शकतं, पण तो त्यात बदल नाही करू शकत. आणि फक्त ते प्रभावीपणे दुसऱ्या भाषेत पोहोचवणं एवढंच काम करायचंय. बरोबर. हा मोठा फरक आहे दोघांमधला. ही जी आता तू मर्यादा सांगितली, अनुवाद करताना जी एक स्वाभाविकता मर्यादा आहे, तर त्याच्यावर पु ल देशपांडेंचं मला एक खूप छान भाष्य आठवतं. ते म्हणाले की अनुवाद करणं म्हणजे एखाद्या सुंदर तरुणीचा गालगुच्चा घेण्याची परवानगी असावी, पण हातामध्ये हातमोजे असावे. तर ती काय अडचण आहे ती अनुवाद करताना येते असं म्हणाले होते की जरा आणखी सांस्कृतिक भाषेत सांगितलं तर असं म्हणतात की अनुवादक म्हणजे एका बाटलीतली अत्तर दुसऱ्या बाटलीत ओतायचं, त्यातला एकही थेंब गळू द्यायचा नाही,
हा, आणि हा. तो सुगंध त्या बाटलीत मार्फत इतरांपर्यंत पोहोचवायचा. बरोबर. ओके, थँक्यू. या जयदीप, एक संतोष बोलतोय. तू प्रकाशन हो, बोल. करण्याविषयी जे म्हणालास, तर ही ई बुक या हा. स्वरूपामध्ये प्रकाशित करण्याविषयी काही विचार केलायस का, किंवा त्यात काही अडचणी किंवा आक्षेप आहेत, असं काही आहे का? नाही, ऍक्च्युली ई बुक मध्ये प्रकाशित म्हणजे तो जो आता मी अरविंद गुप्तांची जी archive.org म्हणजे अरविंद गुप्ता त्यात युजर्स आहेत आणि त्यांनी एक 10,000हून अधिक पुस्तकं प्रकाशित केली आहेत या प्रकारची. तर त्या साईटवरती मी हे पुस्तक टाकण्यामागचा तोच हेतू होता मूलतः, की कारण यातनं कुठलाही कमर्शियल फायदा न घेता हे लोकांपर्यंत पुस्तक पोहोचेल. म्हणून एक प्रकारे ई बुक असल्यासारखंच आहे ते पुस्तक आता सुद्धा ज्या स्वरूपात आहे त्या. बर बर. म्हणजे आपण ती लिंक नाही, खरं ई बुक म्हणजे कसं आहे की बरेच जण किंडल किंवा तशा प्रकारचे जे रीडर्स आहेत ज्याच्यामध्ये बऱ्याच पुस्तक वाचनाच्या सोयी असतात अशा गोष्टी वापरतात. त्यांना archive.org वरचं ते वाचणं तेवढं सोयीचं बहुतेक जाणार नाही. अमेझॉन किंवा किंवा गटेनबर्ग वर सुद्धा तू मोफतपणे हे उपलब्ध करून देऊ शकतो का, याविषयी एक म्हणजे आपल्याला बघता येईल जर मोफत करून द्यायचं असेल तर. अच्छा, बरं बरं, चालेल. म्हणजे मला तेवढी फारशी कल्पना नाही त्याच्याबद्दल, पण अगदी आवडेल. हा, म्हणजे पुस्तकाचा फॉर्मॅट जर त्यात ईपब आणि किंडल मधला मूवी असे काही फॉर्मॅट्स आहेत, म्हणजे नुसत्या पीडीएफ फाईल व्यतिरिक्त जे ह्या ईबुक त्यांना मग जेन्युइन ईबुक फॉर्मॅट म्हणता येतील, तर मग त्याचा प्रसार जास्त होऊ शकतो. किंवा अमेझॉनवर सुद्धा अगदी अल्प किमतीत हे आपण विक्रीस ठेवलं तरी हल्ली मराठी पुस्तकं बऱ्याच प्रमाणामध्ये मिळत आहेत अमेझॉनवर सुद्धा, तर त्यामध्ये याचा समावेश होऊ शकतो असं मला वाटतं. छान आहे, कल्पना छान आहे. आपण नक्कीच बोलूया याच्यावर पुढे. तू मदत करू शकत असेल तर अगदीच आवडेल, आपण एकत्र बोलून बोलूया. हो, चालेल चालेल चालेल. म्हणजे मला खूप माहिती अशातला भाग थँक्यू नाही, मी पण थँक्यू. बघेन या निमित्ताने. नाही नाही, अगदी अगदी अगदी. हो. थँक्स संतोष. आणखीन कोणाला काय विचारायचंय? जयदीप, संजय बोलतोय. हा, बोल संजय. अजून कुठला प्रोजेक्ट हातामध्ये नवीन अनुवादासाठी? ऍक्च्युली अनुवादासाठी म्हणजे ह्यांचाच अरविंद गुप्ताजींचीच जे आर्काइव्हची ही आहे साईट आहे, त्याच्यावरती ते पुस्तकं लहान मुलांसाठी, त्यांचं सध्या लहान मुलांसाठी जे प्रोजेक्ट चालू आहेत, तर त्यांच्यासाठी छोटी छोटी अनुवादाची पुस्तकं चे प्रोजेक्ट येतात माझ्याकडे आणि ते करून मी तिथे अपलोड करतोय सध्या. सध्याच 2-3 पुस्तकं मी त्याच्यावरती अपलोड केलेली आहेत. आता सध्या एक हॅरिएट टबमॅन म्हणून एक दक्षिण नाही, सॉरी, अमेरिकेतल्या काळ्या स्त्री, लढाऊ स्त्री म्हणता येईल, त्यांचं पुस्तक अनुवादित करतोय. त्यांनी साधारण 300, जेव्हा ह्याच्यात अमेरिकेत वर्णभेद होता त्या काळामध्ये 300हून अधिक गुलामांना सुटका करायला मदत केली होती, स्वतः काळे आणि गुलाम असूनही. तर खूप प्रेरणादायी पुस्तक आहे, त्याचा अनुवाद सध्या मी करतोय. एक शेवटचा प्रश्न. हो. हे अनुवादित करायला म्हणजे असं कोणी तुम्हाला अप्रोच करतं का, तुम्हाला ती कादंबरी वाचली म्हणून तुम्ही ते, म्हणजे नेमकं कसं घडलंय? ऍक्च्युली अनुवादित करण्यासाठी अप्रोच किंवा अनुवादित करायचे अशा हेतूने मी ही कादंबरी हातात घेतलीच नव्हती. म्हणजे माझ्या सासऱ्यांनी मला हे पुस्तक दिलं होतं
की हे वाच, छान आहे पुस्तक असं म्हणून. तर ते मी वाचायला घेतलं आणि वाचायला घेतल्यावर तर मला असं वाटलं की अरे खूपच छान आहे पुस्तक, हे अनुवादित म्हणजे करावं. आणि म्हणजे पूर्ण पुस्तकाची अजिबात सुरुवात केली नाही. यातले ऍक्च्युली जे गोऱ्या माणसांनी लेख आहेत लिहिलेले, म्हणजे मी आता जो आहे त्यातला एक जो आता शेवटी वाचून दाखवला, तशा बरेच आहेत त्या पुस्तकामध्ये लेख छान छोटे छोटे, की जे म्हणजे अगदी मूलभूत विषयांवरती चर्चा करतात. तर त्या लेखांचा अनुवाद करावा असं मी सुरुवातीला ठरवलं आणि त्यामुळे तो एका लेखाचा, त्या एका त्यातल्या पत्राचा, म्हणजे कारण तो माणूस जो आहे, गोरा माणूस, तो नाहीच आहे अख्ख्या कादंबरीत. तो त्याचं जी काय भूमिका आहे, त्याची जे काही पात्र आहे, ते फक्त त्यांनी लिहिलेल्या गोष्टीतून त्याचा बाप उलगडत जातो असं दाखवलं, कारण त्या बापानी घेतलेला शोध असंच थीम आहे कादंबरीची. त्यामुळे तर बापाला जसं जसं त्याच्या घरामध्ये एक एक पत्र मिळतात, एक एक लेख मिळतात, तसे तो वाचतोय असं त्यात घेतलंय. तर ते जे लेख आहेत ना, ते फार सुंदर आहेत. एक म्हणजे हे कादंबरीचं मला वैशिष्ट्य वाटलं, की एक गोष्ट तर आहेच, म्हणजे ती एक गंभीर गोष्ट आहे, एक आपल्याला चटका लावून जाणारी गोष्ट आहे, हे सगळं आहे. पण त्याच्याबरोबर त्या गोष्टीला धरून त्यांनी हे जे कमेंट्स केलेले आहेत, हे जे लेख मांडलेले आहेत, ते खूप छान आहेत लेख. आणि त्यांचं फक्त माझ्यासाठी, म्हणजे अगदी स्वांत सुखायम आणि म्हणजे सानिया अर्णवला वाचून दाखवू त्या निमित्ताने, असं असं म्हणून मी ते मराठीत अनुवादित केले ते पत्र. आणि मग ते सगळ्यांना, म्हणजे घरच्यांना आवडलं, काही जणांना, आणखीन काही जणांना पाठवलं तर त्यांनाही आवडलं. तर मग म्हणून मग मी ठरवलं की मला जमतंय की हे अनुवादित करायला, कारण मी याच्या पूर्वी कधी काही अनुवादित असं केलं नव्हतं. तर म्हणून मग सुरुवात केली मी त्यातनं कादंबरीचा अनुवाद करायला. मला कोणी सांगितलं नव्हतं, हे अगदी स्वतःच्या आवडीनुसार, आवडीप्रमाणे म्हणून मी केलेलं काम आहे. ओके. हॅलो. हा जयदीप, सचिन बोलतोय. हा, बोल सचिन. मला एक म्हणजे तू जेव्हा ते ओरिजिनल वाचलं होतंस पुस्तक, म्हणजे जेव्हा तुला अनुवादित करावं असं वाटलं हे पुस्तक, तेव्हा ओरिजिनल वाचताना नेमकं तुला त्यातलं काय भावलं की तुझं मन म्हणजे हे अनुवादित करावं असं तुला वाटलं असं? म्हणजे त्यातला मला फक्त एवढं जाणून घ्यायचंय की त्यातलं काय भावलं तुला मनाला की अनुवादित करावं असं वाटलं? हा, आता म्हणजे एक 2-3 गोष्टी सांगतो त्यातल्या, ज्या एक तर सगळ्यात महत्वाचं म्हणजे, जरी एखाद्या दक्षिण आफ्रिकेतल्या छोट्या खेडेगावातल्या माणसाची गोष्ट असली तरी सुद्धा दक्षिण आफ्रिका आणि भारत ह्यांच्यात एवढं साम्य आहे ना, साधर्म्य, म्हणजे खरं तर जगभरात सगळीकडे माणसं सारखीच असतात, फारसे काही फरक नसतो. पण तरी सुद्धा स्पेसिफिकली दक्षिण आफ्रिका आणि भारतामध्ये खूप साम्य आहे. कारण दोन्हीकडे वेगवेगळ्या वर्णाची, वेगवेगळ्या प्रकारची एथनिकची माणसं राहतात, आणि त्यात भरपूर मतभेद आहेत लोकांमध्ये दोन्ही ठिकाणी. आणि त्यामुळे कशा प्रकारे आपण पुढे जावं, काय करावं, ह्याच्यासाठी जे काही हे आवाजाचं मी ते घेतलं मुद्दाम, मला तो घ्यावासा वाटला त्यातला परिचय, की अनेक आवाज कानावर आदळतात की हे करा, ते करा, ते करा. कारण आपल्याकडे इतक्या प्रकारच्या मतांचा गलबल आपण म्हणतो ना, तसा आहे. तर तेच मला साम्य वाटलं की अरे हे तिकडचं वाचतोय मी की इथल्याच कोणतरी माणसाचं कादंबरी वाचतोय मी, भारतीय कुठल्या व्यक्तीची कादंबरी वाचतोय. आता जे काही तू उतारे वाचलेस त्यातनं ऐकताना मला असं वाटलं की त्यातला जो सब्जेक्ट आहे तो सगळीकडे युनिव्हर्स आहे, म्हणजे ते त्यामुळे ते जास्त त्यामुळे ते जास्त अनुवाद चांगल्या प्रकारे झाला. म्हणजे पूर्ण वाचायला पाहिजे. आता तू वाचलं त्याच्यावरनं मी सांगतोय म्हणजे. हो हो, अगदी बरोबर. हा मुख्यच त्यातला म्हणजे अपिलिंग करणारी गोष्ट माझ्यासाठी होती की अरे हे दक्षिण आफ्रिकेतच घडलं असं नाही, की हे तर कुठेही घडू शकतं, अगदी आपल्या. हो हो. आणि त्याला जे प्रश्न पडले, त्याला जे वाटतंय की अरे ही भीती का वाटते लोकांना एकमेकांबद्दल एवढा का द्वेष वाटतो, अगदी चांगल्या माणसांना सुद्धा असं का वाटतं की हे वेगळं आहे, हे असं काय आहे, हे जे सगळे ह्या सगळ्या गोष्टी आहेत ना, ते मला अगदी म्हणजे महत्वाच्या वाटल्या. हो, हा, बोल ना.
हा सचिन, तुला अजून काही बोलायचं आहे का? नाही 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 हा, आता ओके. एकदम सुचत नाहीये आता. बर. अजून कोणाला प्रश्न नसतील तर मग आपण थांबूयात. हम्म.